एसके टायर सीएट शॉपी। सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ। संपर्क 8657 12 11 12। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्तानं राहुरी येथील स्नेहपूज लॉन्समध्ये जीवनगौरव पुरस्कार सोहळा पार पडला। यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आपल्या जिल्ह्यात जन्माला आल्यात। ही आपल्या जिल्ह्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, म्हणूनच आता या जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं केलं गेलंय, असं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय। तर या कार्यक्रमात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सध्याच्या शासनावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। ते म्हणालेत, शासन कसं असावं हे आजच्या शासनाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून शिकून घेण्याची गरज आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे विचार, त्यांचं कार्य, जे 300 वर्षापूर्वी जे कार्य त्यांनी केलं, ते कार्य समाजासमोर घेऊन जाण्याचं काम अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं खऱ्या अर्थानं त्यांच्या कृतीमधनं आपल्याला खरं बघायला मिळतं। हा एक दिवस जरी सोहळ्याचा असला तरी कायम मी बघत असतो, विजू भाऊ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, हे समाजामधल्या काही अडीअडचणी असतील, समाजाच्या व्यथा असतील किंवा वेगवेगळे कौशल्य पुण्याला प्रोत्साहन द्यायचा विषय असेल, 365 दिवस वर्षात ते कायम सतत या कामामध्ये त्यांनी त्यांना झोकून दिलेला आहे। आणि आजचा देखील एवढा बहुमोल चांगला कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल या प्रतिष्ठानला देखील मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। सर्व विजूभाऊ असतील, त्यांचे सर्वच कार्यकर्त्यांचं मनापासून त्यांना अभिनंदन करतो। एवढा चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी घडून आला। आणि खरं अहिल्यादेवी होळकरांचं जे शासन त्यांनी त्यावेळेस केलं, राज्य शासन करताना कुठल्या गोष्टी पाळल्या पाहिजे, न्याय व्यवस्था असताना सर्वांसाठी न्याय एक कसा असतो हे खरं अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या शासनामध्ये खरं दाखवून दिलं। आजच्या शासनाला देखील त्यांचे काहीतरी धडे घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं। स्वतःचा मुलगा असताना मला वाटतं रथ चालत असताना काहीच त्यांच्याकडनं हे झालं आणि स्वतःच्या मुलाला देखील मृत्यूदंड ठोठावणाऱ्या अहिल्याबाई होळकर, म्हणजे शासनकर्त्यांनी हा गुण खरं घेणं आवश्यक आहे। आता आजकाल आम्ही सुखजित दादा बघतो, ईडी लागते आम्हालाच लागते, बरोबर आहे ना? ईडीच्या केसेस सगळ्या विरोधकांना मात्र स्वतःच्या पार्टीत असताना मात्र काय लागत नाही, असं आजकालच्या शासनकर्त्यांनी मात्र तिकडे गेलं की सगळे कशामध्ये वॉशिंग मशीन मध्ये धुवून साफ होतात। म्हणजे हे शासन कसं असावं हे अहिल्याबाई होळकरांचं खरं गरज आजच्या शासनकर्त्यांना, असं माझं व्यक्तिगत मत आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी यांच्या वतीनं आयोजित या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं गेलंय। तर पंढरपूर येथे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांचाही विशेष सत्कार केला गेलाय। जयंती सोहळ्यानिमित्तानं विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा आणि गुणगौरव सन्मान सोहळा देखील पार पडला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांच्या नावाने महाराष्ट्राला एक दिशा मिळते, एक प्रेरणा मिळते, तो पुरस्कार आज मला मिळाल्याने खरोखर मनापासून खूप आनंद होतोय। आणि त्यातल्या त्यात माझ्या मातोश्री आणि मावशी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व कुटुंब उपस्थित आहे। त्यांच्या समेत हा पुरस्कार स्वीकारताना मी भारावून गेलोय। आणि हा पुरस्कार म्हणजे पुढील कार्यासाठी पाठीवरची थाप आहे।
एक प्रेरणा आहे. त्यामुळे मी विजयजी तमनर असतील आणि सर्व संघटनेला मी धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने आज राहुरी येथील तमाम अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो. त्या निमित्ताने समाजामध्ये काम करणाऱ्या, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देखील आम्ही दिलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आपल्या जिल्ह्यात जन्माला आल्या. मला असं वाटतं हे आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने एक भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच आता या जिल्ह्याचं नाव देखील अहिल्यानगर जिल्हा असं झालेलं आहे. त्यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने मी तमाम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आणि त्यांच्या विचारावर विश्वास असणाऱ्या सर्व बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ बाचकर, माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांचीही उपस्थिती होती. श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय तमनर यांनी केलं, तर सूत्रसंचालन अनिल डोलनर यांनी करून सर्वांचे आभार ज्ञानेश्वर बाचकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष शिवाजीराजे खेडकर, अध्यक्ष गोविंद उर्फ दादाभाऊ तमनर, उपाध्यक्ष कैलास केसकर, खजिनदार आप्पासाहेब सरोदे, कार्याध्यक्ष दत्तात्रय खेडेकर यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.